श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर चला आपण पाहूया स्वामी महाराजांचा काय संकेत किंवा काय संदेश आपणासाठी येत आहे. एक के चार लगाकर बताना बंद करो, बेचैनी कम हो जाएगी, अच्छे कर्म करो, समझदार बनो. इथे स्वामी महाराज तुम्हाला सांगतात की नकळत किंवा तुमच्या मनात नसतं पण तरीही तुमच्या तोंडाचा म्हणजे एक आपल्या शब्दांचा ताबा सुटतो आणि आपल्याला जे नाही म्हणायचं ते सुद्धा आपण बोलून जातो आणि एका गोष्टीची चार गोष्टी करून जातो. तर इथे इथे चुकतं कोण आहे? इथे आपल्या मनात आपला ताबा असणं खूप गरजेचं आहे. आपल्या शब्दांवर आपला ताबा असणं खूप गरजेचं आहे. आणि मग नंतरला तुम्ही असं बोलून टाकता आणि नंतरला तुम्हालाच कुठेतरी बेचैनी वाटते, मनात भीती वाटते, वाईट वाटतं की हे माझ्याकडनं काय झालं, हे असं नव्हतं, पण मी फ्लोमध्ये एक्स्ट्रा बोलून गेले आणि फ्लोमध्ये एक्स्ट्रा बोलणं होऊन जातं. सो कंट्रोल युअर सेल्फ, कंट्रोल युअर वर्ड्स. इथे सगळ्यात पहिला संकेत हाच येतो आहे तुमच्यासाठी. स्वामी महाराजांचा संदेश येतो आहे की तुम्ही तुमच्या बोलण्यावर ताबा ठेवा. कारण तुम्ही कधी जे नाही म्हणायचं आहे ते बोलून टाकता आणि गोष्टी क्रिटिकल करून टाकता आणि स्वतःसाठी सुद्धा म्हणजे एक हे असतं ना की स्वतःसाठी सुद्धा एक नेगेटिव्ह असं वातावरण करून ठेवता. मग तुमच्याच मनाला वाईट वाटतं. सो चांगले कर्म करा इथे तुम्हाला सांगण्यात आले आहे. आणि अजून पाहूया अजून एक काय संदेश आहे तुमच्यासाठी. तुम कितने अच्छे हो इस बात का प्रमाण दूसरों से क्यों चाहते हो? क्या तुम्हें दूसरों से फर्क पडता है? आणि तुमच्या मनात जर सतत असं येत असेल की कोणी माझी स्तुती का करत नाही, मी दुसऱ्यांसाठी इतकं करते, मी दुसऱ्यांसाठी तितकं करतो, मी हे केलं आहे, मी ते केलं आहे, पण कुणीही माझ्या कार्याकडे लक्ष देत नाही किंवा कुणीही माझ्या कर्माकडे लक्ष देत नाही किंवा कुणीही माझ्याकडे लक्ष देत नाही की मी कशा प्रकारचा आहे किंवा मी कशा प्रकारची व्यक्ती आहे. सगळे आपलंच बघतात, माझी स्तुती कधीच कोणी करत नाही. तर इथे एक गोष्ट तुम्हाला सांगण्यात आलेली आहे की जर तुम्ही तुमच्या मनात हा व्यवहार करून काही करता तर हे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे. आणि ह्याच्यात काय होणार आहे मला सांगा. आपले कर्म ह्याची देखणी ही आपल्या देवाकडे असली पाहिजे. देव पाहतोय आणि कर्माचं फळसुद्धा देवच देऊ शकतो. माणसं देऊ शकतात का कर्माची फळं? नाही देऊ शकत. पण कर्माची फळं कोण देतं? देव देतं. त्यामुळे दुसऱ्यांकडनं का प्रमाणे घ्यायचे? का पाहिजे? आणि तुम्हाला का फरक पडला पाहिजे की कोणी तुमच्याबद्दल काही बोलतंय की नाही बोलतंय? आणि कदाचित याच गोष्टीमुळे तुम्ही जर चुकीचं म्हणजे जे आधीचा जो संदेश आला आहे त्याकडे वळला आहात तर हे खूप अत्यंत वाईट आहे. कारण बघा, आपण जे काही करतो ना त्याचं प्रमाण फक्त देवाकडेच असतो आणि देवच देतो आणि देवच लक्षात ठेवतो आणि देवामध्येच तेवढी क्षमता आहे की आपल्याला कर्माची फळं, आपण केलेल्या कर्माची फळं आपल्याला देऊ शकतो. माणसांमध्ये नाही आहे. सो विचार करा. श्री स्वामी समर्थ.